अश्विनी बिद्रे एक रक्तरंजित हत्याकांड आणि याचा खुलासा एका वाय अक्षरामुळे झाला. हे आत्ता मी सांगण्याचं कारण म्हणजे संपदा मुंडे हत्या प्रकरणात किंवा आत्महत्या प्रकरणात एका वेलांटीचा सुषमा अंधारे यांनी दाखला देताना या घटनेचा केलेला उपयोग. याशिवाय सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावरही आरोप होत आहेत. मग काय होतं हे प्रकरण, संपदा मुंडे प्रकरणाचा आणि याचा काय संबंध, तुषार दोशी यांच्यावर का आरोप होतात, चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आत्महत्या केली. याची माहिती किंवा घटना चर्चेत आल्यानंतर याची सगळी माहिती माध्यमांना सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. आता या सगळ्या प्रकरणाचा संबंध तुषार दोशी आणि अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाशी जोडला जातोय, कारण या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी हेच करत होते. याचं कारण म्हणजे तुषार दोशी यांच्यावर अश्विनी बिंद्रे यांचे पती गोरे यांनी आरोप केलेत. त्यामुळे आता आधी आपल्याला अश्विनी बिंद्रे प्रकरण काय होतं हे समजून घ्यावं लागेल. त्यानंतर त्या प्रकरणाचा आणि संपदा मुंडे या हत्येचा नेमका काय संबंध आहे, तुषार दोशी यांच्यावर काय आरोप होते, सुषमा अंधारे आणि गोरे नेमकं काय म्हणतायत हे देखील जाणून घ्यावं लागेल. तर बघा, सुषमा अंधारेंनी संपदा मुंडे यांच्या हत्या प्रकरणात जो फरक होता तो समोर आणला. म्हणजे संपदा मुंडे यांनी हातावर जी नोट लिहिली होती त्या नोटवर निरीक्षक हा जो शब्द लिहिला होता त्यातील वेलांटी आणि डायरीमध्ये जे लिहिलं होतं त्यातील वेलांटी वेगवेगळी होती. त्यामुळे मग हातावर लिहिलेली जी नोट होती ती संपदा मुंडे यांनीच लिहिली होती का, इथून प्रश्न निर्माण झाला. मग ती हत्या की आत्महत्या हेही निर्माण झालं. आणि मग या सगळ्या प्रकरणाचा दाखला देत असताना सुषमा अंधारे यांनी संदर्भ जोडला, तो म्हणजे अश्विनी बिद्रे हत्याकांड संबंधी. असं का, तर सुरुवातीला मी उल्लेख केला त्याप्रमाणे या हत्याकांडाचा खुलासा यू या एका अक्षरावरून झाला होता. आता ते प्रकरण काय होतं हे आधी जाणून घेऊयात. अश्विनी जयकुमार बिद्रे, जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकलंगले, गाव आळते. 2000 पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अश्विनी यांचा 2005 साली राजू गोरे यांच्याशी विवाह झाला. त्यांचं नाव त्यानंतर झालं अश्विनी बिद्रे गोरे. लग्न झाल्यानंतर अगदी वर्षभरातच त्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरीक्षक पद मिळालं. त्यांची पहिली पोस्टिंग झाली पुणे आणि त्यानंतर सांगली येथे. आणि याच कामाच्या दरम्यान त्यांची ओळख झाली ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी. मैत्रीचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं आणि त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. 2013 साली अश्विनी बिद्रे यांचं प्रमोशन झालं. त्या रत्नागिरीला गेल्या आणि रत्नागिरीला देखील अनेकदा कुरुंदकर त्यांना भेटायला येत होते हे दिसून आलं. काही ठिकाणी असा उल्लेख करण्यात आला की या संबंधामुळे अश्विनी बिद्रे यांनी आपल्या पतीकडून घटस्फोट घेण्याचा विचार केला होता. काही ठिकाणी असंही सांगण्यात येते की घटस्फोट झाला नव्हता. मात्र काही ठिकाणी म्हणजे घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी कुरुंदकर यांच्या पाठीमागे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र कुरुंदकर यांना लग्न करायचं नव्हतं आणि म्हणूनच त्यांना रस्त्यातून काढण्यासाठी कुरुंदकरनं अतिशय थंड डोक्याने एक प्लॅनिंग केली, ते म्हणजे अश्विनी यांच्या हत्या करण्याची. अश्विनी यांना भेटण्यासाठी घरी बोलवलं. अतिशय थंड डोक्यानं ही योजना आखली होती. एप्रिल 2016 कुरुंदकर आणि अश्विनी यांची भेट झाली. घरी आल्यानंतर अश्विनी यांच्या डोक्यात कुरुंदकर यांनी बॅटने प्रहार केला. यात अश्विनी यांचा मृत्यू झाला. यानंतर बाजारातून वूड कटर मागवण्यात आलं आणि याच कटरने अश्विनी यांचे 2 हात 2 पाय वेगवेगळे करण्यात आले. मानेपासून शिर वेगळं करण्यात आलं आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी 2 आणि 6 तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. यानंतर एका मित्राच्या मदतीने गोण्या आणल्या गेल्या. या गोण्यामध्ये हे 6 तुकडे भरण्यात आले. प्रत्येक भागासोबत तब्बल 25 किलोचं वजन टाकून हा मृतदेह म्हणता येणार नाही, हे जे भाग होते विखुरलेले ते भाग वसई खाडीत फेकून देण्यात आले. हे सगळं इतकं भयंकर भयानक होतं की अजूनही हा मृतदेह सापडलेला नाहीये. त्यात एका पोलीस खात्यातील अधिकाऱ्यानं ही सगळी घटना केल्यामुळे त्यावेळी मोठ्या प्रमाणात याची चर्चा झाली. आता ते म्हणतात ना, चोरी चोर करतो पण मागं काहीतरी ठेवून जातो, तसंच काहीसं कुरुंदकरांकडून झालं. अश्विनी यांचा मोबाईल घेऊन मेहुणे असणाऱ्या अविनाश गंगापुरे यांना कुरुंदकर यांनी मेसेज केला. मानसिक अस्वस्थतेमुळे आपण उपचार घेण्यासाठी 5 ते 6 महिने हिमाचल किंवा उत्तराचलला जाणार आहोत असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. या मेसेजमध्ये वायचा उल्लेख करण्यासाठी वाय हे अल्फाबेट मधील अक्षर वापरण्यात आलं होतं.
आणि इथंच कुरूंकर फसले. कारण अश्विनी जेव्हा जेव्हा वायचा वापर करत तेव्हा ते अल्फाबेटमधील यू या अक्षराचा वापर करत होत्या. यानंतर मग तपास फिरला, फिर्याद नोंदवण्यात आली आणि वारंवार हा जो विषय होता तो अश्विनी यांचे पती आणि वडिलांनी धरून ठेवला. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेले होते मध्यंतरी. म्हणजे आता त्यांचं नाव काय ते, तर तुषार दोशी यांनी कुरूंकर यांना मदत केली असा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी देखील केला होता. पण अखेर 2024-25 च्या दरम्यान कुरूंकर याला शिक्षा ठोठावण्यात आली आणि हे प्रकरण मिटलं. पण आता बघा, याचा संबंध तुम्हाला कळला असेल. म्हणजे या वाय आणि यूचा संबंध अंधारेंनी संपदा मुंडे यांचं हे प्रकरण किंवा शंका व्यक्त करताना केला. पत्रकार परिषद घेतली. मग सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर अश्विनी बिद्रे यांचे पती गोरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावर सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला. आता गोरे यांनी दोषी यांच्यावर काय आरोप केलेत हे आता पाहूयात आपण. लक्षात घ्या, गोरे हे अश्विनी बिद्रे यांचे पती. अश्विनी बिंद्रे हत्याकांडाच्या तपासावेळी तुषार दोशी यांनी आरोपी अभय कुरूंकर याला मदत केली होती. पण उलट त्यांनाच पुढे राष्ट्रपती पदक देण्यात आलं आणि हाच अधिकारी फलटणमधील महिला डॉक्टराच्या मृत्यू तपासाचं नेतृत्व करत असल्याने या प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवणं कठीण आहे. त्या काळात तुषार दोशी हे क्राईम डीसीपी म्हणून तपास पाहत होते. पोलीस अधिकारी संगीता अल्फॉन्सो यांनी एका आरोपीला माफीचा साक्षीदार बनवण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यावेळी तुषार दोशींनीच तपासात अडथळा आणला. आम्ही याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असा आरोप गोरे यांनी केला होता. लक्षात घ्या, कुरूंकर हे अधिकारी असल्यामुळे या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. बऱ्याच लोकांनी त्यांना मदत केली असा आरोप देखील बिंद्रे कुटुंबाकडून वारंवार करण्यात आला होता. आता ज्यांच्यावर आरोप झालेत ते तुषार दोशी कोण आहेत हे देखील इथं जाणून घेणं महत्वाचं आहे. एसपी तुषार दोशी मूळचे रायगडचे. दोशी यांचे वडील देखील जिल्हा परिषदेत नोकरी करायचे. स्कॉलरशिप मधून धुळ्यापर्यंत आणि 11वी नंतरचं शिक्षण त्यांनी पुण्यात घेतलं. पदवीनंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी केली. 2001 मध्ये ते पोलीस दलात भरती झाले असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. यानंतर त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरामध्ये काम केलंय. एवढंच नाही तर पुणे पोलीस दलात ते सायबर विभागात उपायुक्त होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अश्विनी बिद्रे गोऱ्या हत्या प्रकरणात ते चर्चेत आले होते. या बिद्रे प्रकरणात किंवा या हत्या प्रकरणात आरोपींच्या वकिलांना गोपनीय माहिती त्यांनी पुरवल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या वडिलांनी पत्राद्वारे केला होता. याशिवाय 1 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला होता त्या दरम्यान दोशी हे जालनाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्या निलंबनाची मागणी मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणून त्यांची बदली करण्यात आली. त्यावेळी त्यांची बदली राज्य सीआयडी विभागात अधीक्षकपदी करण्यात आली होती आणि 2025 मध्ये त्यांना सातारचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली. आता फलटण मधील संपदा मुंडे प्रकरणात ते महत्वाची भूमिका बजावतात. मात्र अश्विनी बिंद्रे या प्रकरणात त्यांनी जे काय केलं त्याच्या अनुषंगाने या प्रकरणात मुंडे यांना न्याय मिळेल हे सांगणे कठीण आहे असा आरोप गोरे यांनी केलाय. तसेच पोलीस तपासात पोलीस काहीतरी वेगळं करतायत असं सुषमा अंधारे देखील म्हणालेत. त्यामुळं आणि या सगळ्या आरोपावर अजून तरी दोशी यांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्यामुळे खरंच असं होतंय का हे सांगणं इथं कठीण आहे किंवा हे आरोप खरे किती खोटे हे सांगणं या ठिकाणी कठीण आहे. मात्र या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय? दोशी यांच्याबद्दल तुमचं मत काय? अंधारे आणि गोरे यांनी जे आरोप केले त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.